नमस्काराचे किती प्रकार सांगितले? 5. कोणते 5 सांगितले? शक्तिरूप नमस्कार, एकदेश भाव नमस्कार, पूर्णदेश भाव नमस्कार, द्रव्य नमस्कार आणि जड नमस्कार. तर अशा पद्धतीने काय आहे की 5 नमस्कारामध्ये पहिला कोणता सांगितला? शक्तिरूप नमस्कार. आणि शक्तिरूप नमस्कार हा कसा असतो की शक्तिरूप नमस्कारामध्ये दृष्टीचा विषय सांगितला आणि तो जो दृष्टीचा विषय आहे तो कसा आहे? 415 गाथेमध्ये सांगितला. म्हणून एका शक्तिरूप नमस्कारामध्ये 415 गाथा आम्हाला समजल्या. आणि अशा पद्धतीने जर आम्ही स्वतःला शक्तिरूप नमस्काराला विषय करून जाणलं आणि साधन काय सांगितलं? आपास ज्ञान, प्रमाणात्मक साधन. त्या साधनाने जाणलं तर आम्ही आत्ता सम्यक दर्शनाला, अतिंद्रिय आनंदाला प्राप्त होतो. म्हणून 7 नंबरचा चार्ट जर बघितला महाराजजींचा तर त्यामध्ये हे नयात्मक साधन, प्रमाणात्मक साधन ह्या सगळ्याची काय केलेली आहे? विशेष माहिती दिलेली आहे. आणि ते जर जाणलं आपण तर आपल्याला अखंड विषय अभेदवृत्तीचा म्हणजे जो दृष्टीचा विषय आहे आणि त्या विषयाला विषय करून आपास मतिश्रुत प्रमाणात्मक साधनाने म्हणजे अखंड साधनाने जाणलं तर अतिंद्रिय आनंदाची प्राप्ती होते. म्हणून बघा, फक्त डोळे झाकून बसलो पण आतमध्ये कोणता विषय आहे, कोणतं साधन आहे ह्याची काहीच माहिती नाही आहे आणि मी अनुभूती घेतली, सम्यकदृष्टी झालं म्हटलं तर चालणार नाही. म्हणून मला स्वतःला जाणायचं आहे, स्वतःच्या ज्ञानदर्शन स्वरूपाचीच रुची करायची. आणि ही जर रुची केली तर आम्हाला वंदितू शब्द समजला. मग एकदेश भाव नमस्कार कसं सांगितलं? 4 ते 12 गुणस्थानापर्यंत एकदेश भाव नमस्कार सांगितला. त्याच्यानंतर चारित्र्याची त्रुटी 14व्या गुणस्थानापर्यंत आहे म्हणून 4 ते 14 गुणस्थानांना पण काय म्हटलं? एकदेश भाव नमस्कार म्हटलं. त्याच्यानंतर द्रव्य नमस्कार, मी भगवंतांना नमस्कार करतो, हा जो शुभ भाव आहे त्या शुभ भावाला म्हटलं द्रव्य नमस्कार. आणि हात जोडण्याची जी क्रिया आहे त्याला म्हटलं जड नमस्कार. हात सुद्धा कसे पण जोडतो आपण, मागं पुढं ठेवतो किंवा असं चपट करतो तर तो काही नमस्कार म्हटला जात नाही. तर व्यवस्थित आपण काय केलं की शास्त्रात सांगितल्याप्रमाणे कमळाप्रमाणे हात जोडले. कमळ पाण्यातून भिन्न तसं लगेचच आपल्याला मी शरीरापासून अत्यंत भिन्न आहे असं आपल्याला जाणता आलं तर तिथं ते सगळं द्रव्य नमस्कार, जड नमस्कार सगळे बरोबर झाले. आणि त्यामध्ये परत आपल्याला काय आहे, हे 5 नमस्कारामध्ये शक्तिरूप नमस्कार कुठून घेतलाय? निगोदापासून सिद्धांतपर्यंत सगळ्यांमध्ये शक्तिरूप नमस्कार आहेच. त्याच्यानंतर एकदेश भाव नमस्कार 4 ते 14 गुणस्थान किंवा 4 ते 12 गुणस्थान. आणि पूर्णदेश भाव नमस्कार कुठे घेतला? पूर्णदेश भाव नमस्कार 4 ते 13 फक्त 13वं गुणस्थान. 13व्या गुणस्थानात केवळ ज्ञानाची पूर्णता झाली म्हणून ते पूर्णदेश भाव नमस्कार झाला.
आणि सिद्ध भगवंतांमध्ये सगळ्याच गुणांची पूर्णता आहे, म्हणून त्याला आपण काय म्हटलं, पूर्ण देश भाव नमस्कार म्हटलं. मग हे सगळं आपल्याला समजून काय फायदा आहे. नमस्कार तर खूप केले. मी असं म्हणतो की शिखरजीला 108 वेळा गेलं तर तो मोक्षाला जातो. मग एका मनुष्याने काय केलं, खालीवर असं 108 वेळा लगेच गेला का मोक्षाला? तर नुसतं खालीवर केल्याने मोक्ष जात नाही आहे. तर जो काय करतोय, जो भावपूर्वक वंदे म्हणतो ना, तर भावपूर्वक म्हणजे अनुभूतीपूर्वक वंदन करेल तर ते उपयोगी आहे. भावपूर्वक वंदन केलं नाही तर त्याला उपयोग नाही. म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचंय की मी माझा जाणणारा जीव आहे असं अनुभूती घेतली तर मोक्ष मार्गस्थ झालो, आणि अनुभूती घेतली नाही तर आपण मोक्ष मार्गस्थ पण होऊ शकत नाही. जरा सगळेजण नीट बसलं नाही इकडं सरकून, इकडं पण बाहेर कशाला बसायचंय, सरका सगळेजण. प्रतिती पुढे या. म्हणून आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे की आपण अनुभूती घेतली तर खरा नमस्कार झाला, आणि अनुभूती घेतली नाही तर खरा नमस्कार पण झाला नाही. किती वेळा मंदिरात पंचांग नमस्कार केला, अष्टांग नमस्कार केला, शंभरदा डोकं टेकवलं, पण स्वतःला जाणलं नाही तर तो नमस्कार म्हटला जात नाही. म्हणून आपल्याला जाणीव म्हणा, सेन्सेशन म्हणा, भाववासना म्हणा, हे सगळे काय आहेत, एकार्थवाची आहेत. म्हणून आपण जाणीव केली तर नमस्कार झाला, आणि जाणीव केली नाही तर नमस्कार होऊ शकत नाही. म्हणून मी चिदानंद म्हणून आत्म्याला जाणलं तरच माझं जीवन सफल आहे, आणि स्वतःला जाणलं नाही तर माझं जीवन सफल नाही. मग प्रत्येक क्षणी आपण काय प्रयत्न करायचा आहे, स्वतःला जाणायचं आहे. आणि स्वतःला जाणून आपल्याला जर मोक्ष मार्गस्थ होता आलं तर आपल्याला हे ग्रंथ समजून जीवनात फायदा आहे. ग्रंथ कशासाठी असतात, तर मिथ्यात्वाची ग्रंथी समूळ नष्ट करण्यासाठी आहे. आणि जर आपण फक्त ग्रंथ वाचले, शुभभाव केले, पण आतमध्ये स्वतःला जाणलं नाही तर मिथ्यात्व गेलं नाही. म्हणून ही आतली ग्रंथी आपली कशी आहे, अनादी कालापासून आपल्या बरोबर आहे, आणि त्या ग्रंथीमध्येच, मिथ्यात्वाच्या ग्रंथीमध्येच आपण अडकलो तर आपलं जीवन काय चाललंय, वाया चाललंय. म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचंय की मला माझ्या ज्ञानदर्शन स्वभावाचीच रुची करायची आहे. ज्ञानदर्शन स्वभाव सोडून मला दुसरी कोणतीच रुची नको. आणि असं जर आपण स्वभावाची रुची केली तर आपल्याला आत्ता पण शांती आहे, पुढं पण शांती आहे. आणि स्वभावाची रुची केली नाही, खायचं प्यायचं मौज मजा करायचं, काय काय आवडतं आपल्याला, सारखं तेच विकल्प करायचं, हे आवडतं ते आवडतं, हे आवडत नाही ते आवडत नाही, आणि असे विकल्प केले तर तिथं काय झालं, कुठला दोष झाला, आवडतं म्हणलं तर अंगार दोष, आणि हे आवडत नाही म्हणून धुमसत खाल्लो तर धूम दोष झाला. मग अशा पद्धतीने आपण जेवताना सुद्धा साधं जेवत नाही, अंगार धूम दोष करत जेवतो. म्हणून मला फक्त स्वतःच्या अनशन स्वभावाला जाणायचं. असन म्हणजे खाणं, अनशन म्हणजे न खाणं स्वभाव आहे माझा, जाणणं माझा स्वभाव आहे, आणि त्या जाणणं स्वभावाला पण जाणू लागलो तर आपल्याला आत्ता पण शांती आहे, पुढं पण शांती आहे. म्हणून मला प्रत्येक क्षणी माझ्या ज्ञानदर्शन स्वभावाचीच भाववासना करायची आहे. भाववासना म्हणजेच जाणीव. आज जाणीव केली, जसं आता भिंत म्हणावं लागलं नाही, जाणीव झाली, फरशी म्हणावं लागलं नाही, जाणीव झाली, तसं मी ज्ञानदर्शन स्वरूपी जीव आहे अशी जाणीव केली, आणि ही जाणीव केली तरच आम्ही काय झालो, मोक्ष मार्गस्थ झालो. आणि ही जाणीव केली नाही, आणि सारखं 5 इंद्रियांच्या भोगातनं मला आनंद मिळू दे अशी अपेक्षा केली तर आपली काय चालली आहे, हीनता चालली आहे स्वतःचीच. बघा, राजा आणि मंत्री फिरायला गेलेत आणि त्यांना काय झालं की त्यांना इतकी भूक लागली दोघांना पण,
आणि राजा मंत्र्याला म्हणतो तू काही पण कर, कुठनं पण आण मला दे खायला. आणि गेला तो शोधत शोधत. आता जंगलात सगळीकडे कुणाची घरं नाहीत, काही नाही. पण एक लहान मुलगा फिरत असतो. त्याला विचारलं की तू काही मला देऊ शकतो का? तो म्हणतो का नाही म्हणतो. लगेच त्यांनी ताट भरून आणून दिलं आणि तो मुलगा त्यांच्याबरोबर राजापर्यंत आला. आणि दोघं खाण्यामध्ये इतके गडलेले आहेत की तो मुलगा थांबलाय, त्याला काही आपण द्यायला पाहिजे हे पण विसरून गेले. आणि विसरून गेल्यानंतर आता काय झालं पुढं, तो निघाला बिचारा निराश होऊन, हे काय देणार नाही, ते खातच बसले. आणि निघाल्यावर त्यांचं खाणं संपत आलं आणि त्यांचं लक्ष गेलं, त्या मुलाला हाक मारली. आणि राजाला विचार आला की माझ्या इतक्या अडचणीच्या प्रसंगामध्ये मी दिला, मी त्याला किती द्यावं, मी गाव द्या. एक राज्यच देऊन टाकावं. आणि तो मुलगा थांब म्हटलं की तो काय म्हणत आला की म्हणायला की तुम्ही मला जर काही देणार असेल तर मला 100 रुपयाच्या खाली काय नको. आता अपेक्षा केली की त्याची काय झाली, सगळी दुर्दशा. राज्य मिळणार होतं पण तो म्हणतोय मला 100 रुपयाच्या खाली मी घेणार नाही. राजाने 500 रुपये देऊन हाकलून दिलं. मग अपेक्षा केली की गेलं. मग तसं आपण ह्या 5 इंद्रियांच्या भोगातनं आनंद मिळावा अपेक्षा केली तर आपलं चैतन्य राज्य मिळालं नाही. आणि त्यामुळं आपण पदोपदी काय आहोत, दुःखीचा आहोत. म्हणून माझं आतमध्ये चैतन्य राज्य आहे आणि त्या चैतन्य राज्याला मी अनुभव लागलो तर मला आत्ता पण शांती आहे, पुढं पण शांती आहे. म्हणून काय सांगितलं होतं, थाटात जगायचं आहे तर कैवल्याच्या थाटात, तोऱ्यात जगायचं आहे तर अनंत गुणांच्या तोऱ्यात. आपल्याला वाटतं नवीन अंबर साडी नेसली तर मी जरा थाटात आहे. थाट आहे का? आणि एकदम असा विचार करत असताना जवळ एक भंगार गाडी गेली आणि सगळी साडी फाटली. आणि आता ती फाटलेली नेसून लग्नात जाणार का? सगळं आतमध्ये मोडच गेला. मग तो थाट खरा थाट नाहीये. मग आम्ही आमच्या ज्ञानदर्शन स्वरूपाला जाणलो तरच आमचा खरा थाट आहे. म्हणून आम्ही आमच्या ज्ञानदर्शन स्वरूपाचं वैभव जाणलं तर आम्ही काय होतो, आनंदाला प्राप्त होतो. म्हणून बघा की आपण आजपर्यंत जडेश्वर झालो, विभागेश्वर झालो, पण ज्ञानेश्वर झालो नाही. जडेश्वर म्हणजे हे घर माझं आहे, हे पैसे माझे आहेत, कपडे माझे, दागिने माझे, ह्याला म्हणायचं जडेश्वर. जडामध्ये मोठेपणा मानतो. आणि त्याच्यानंतर काय सांगितलं, विभाव भावांमध्ये मोठेपणा मानतोय. रागद्वेषादी विभाव भावांमध्ये मोठेपणा मानतोय तर तो कोण झाला, विभागेश्वर झाला. आणि ज्ञानाचं ऐश्वर्य समजून ज्ञानाची अनुभूती घेतली तर काय झालं, ज्ञानेश्वर झालं. ना आपलं ऐश्वर्य आपल्यामध्ये अनंत गुणांचं पूर्ण भरलेलं आहे. कारदाज आहे, पूर्ण भरलेलं आहे. आणि त्या ऐश्वर्याला आम्ही जाणत नाही आणि त्यामुळेच आमची सगळी काय चालली आहे, दुर्दशा. म्हणून मी माझा जाणणारा आहे असं आपण आपल्या अनंत गुणांच्या वैभवाला जाणलं. एका गुणातनं अभेदवृत्ती केली, ज्ञानवाला आहे, दर्शनवाला आहे, चारित्र्यवाला आहे, अस्तित्ववाला आहे, नास्तित्ववाला आहे. असं जर आपण एका गुणातनं अभेदवृत्ती केली तर तिथं आपलं सगळं ऐश्वर्य आपल्या जाणीवेत आलं. मग अभेदवृत्तीचा विषय घेतला, आपासमतीश्रुत प्रमाणात्मक साधनाने जाणू लागलो तरच आपण काय होतो, खऱ्या आनंदाला प्राप्त होतो. म्हणून काय सांगितलं, धर्म इज इक्वल टू अतिंद्रिय आनंदाने जगण्याची कला. आणि ते सोडून बाकी सगळ्या काय आहेत, न कला, कला नसलेल्या नकला. आणि बाहेरच्या ह्या कलांमध्ये आपण काय करतोय, पारंगत झालो म्हणतो, पण वास्तविक पाहता न कला, कला नसलेल्या नकलांमध्ये आपण पारंगत झालो तर ते काही आपलं जीवन नाही. बघा, एका राजाची खूप स्तुती करत असतात
आणि ते ऐकून दुसऱ्या राजाला वाटलं की काही नाही, आपण मरूनच जावं, आपल्याजवळ इतके काही कला नाही. पण मंत्र्याने सांगितलं थांबा म्हणतं एक मिनिट. त्याच्याजवळ जरी पुष्कळ कला आहेत तरी तुमच्याजवळ 2च कला आहेत महत्वाच्या. कोणत्या? तुम्ही परस्त्री सेवन करत नाही, ही एक तुमची महत्वाची कला आहे. आणि तुम्ही युद्धावरून पळून जात नाही. आणि ह्या 2 कला इतक्या महान आहेत की त्याच्या 72 कलांमधल्या 2 कला तुमच्याजवळ महान आहेत आणि त्याच्याजवळ 70 कला असतील तरी त्या असून नसल्यासारख्या आहेत. आणि बघा कसं असतं की जे राजपूत लोक असतात त्यांच्या मुली पण कशा असतात, तितक्याच शीलवान. आणि त्यांचं काय असतं अगदी की जे काही पराक्रम असतो त्यांच्यामध्ये पण बिंबलेला असतो. मग बघा की त्या एका स्त्रीच्या मुलाला पाळण्यात ते हलवत असते, नवरा येऊन जरा काहीतरी वेगळं वागला तर ती म्हणते की याच्यावर हे संस्कार होतील, अजिबात इथं काही करू नका तुम्ही. म्हणजे हे सांभाळणं खूप महत्वाचं आहे. आपण लहान मुलांना घेऊन आपण पण त्यांच्याबरोबर TV बघत बसतो किंवा काय करतो, त्यांच्याबरोबर आपण पण असताना कसं पण वागत असतो. त्यांच्यावर चुकीचे संस्कार होतात आणि नंतर आपण काय करतो, दुःख करतो, हा मुलगा असा का बाहेर गेला. म्हणून बघा एका कोणीतरी शिवाजीने का कोणीतरी राजपूतांना सांगितलं तुमच्या मुली आम्हाला द्या. तर त्यांनी सांगितलं तुम्हाला जर हे नीट सगळं पाळणं होत असेल तर आमच्या मुली मागा. नुसतं आमच्या मुली मागणार अशी मुलं व्हावीत म्हणणार, पण तुम्ही जर लूज वागलं तर काही उपयोग नाही. म्हणून आपल्याला प्रत्येक क्षणी आपल्या चैतन्याशी प्रामाणिक राहायचं. हे तर बाहेरची गोष्ट झाली, पण मी माझ्या ज्ञानदर्शन चैतन्य स्वभावाशीच प्रामाणिक राहणार आणि अतींद्रिय आनंदाला प्राप्त होणार. हे जर मला समजलं तर मला या बाहेरच्या लूज वागण्याची गरजच नाही. म्हणून स्वतःचं शील कोणतं आहे, ज्ञानाने ज्ञानात राहिलं तर हे ज्ञानाचं काय झालं, शील आहे. आणि खरा पराक्रम कोणता आहे, अनुभूती घेतली, अतींद्रिय आनंदाला आपण प्राप्त झालो तर आपण खरे पराक्रमी झालो. म्हणून हे सगळं आपल्यामध्ये स्वतःवर घडवायचं आहे. आणि असं आपण स्वतःला जाणून आनंदाला प्राप्त झालो तर आपल्याला आत्ता पण शांती आहे, पुढं पण शांती आहे. आणि जर आपण स्वतःला जाणलं नाही तर आपल्याला आत्ता पण दुःख आहे, पुढं पण दुःखच आहे. म्हणून बघा की खूप सुंदर स्त्रीशी लग्न झालंय आणि तो राजपूत युद्धाचा प्रसंग आलाय तरी स्वजाईना. तर ती पत्नी म्हणते की तुमचं हे खूप चुकीचं आहे, भोगाच्या रुचीने तुम्ही युद्ध टाळू लागला तर मला हे पटणार नाही. आणि असं म्हटल्यावर तो फटकन काय झाला, गेला युद्धाला. म्हणजे कसं असतं की ती स्त्री सुद्धा कशी आहे, प्रामाणिक आहे. की युद्धाच्या वेळेस जर तो घरात बसला आणि भोगामध्ये बसला तर ते तिला खपणार नाही म्हटल्यावर तो पटकन काय झाला, निघून गेला. मग आपण सुद्धा आपलं युद्ध कोणतं आहे, आतमध्ये विकारी भाव चालले, सारखं शुभ भाव करतो, अशुभ भाव करतो, क्रोध करतो, मान करतो, मायाचार करतो, लोभ करतो किंवा सारखं इष्टानिष्ट भाव करतो. जे करायला नको ते सगळे भाव करतो. आणि असे सगळे भाव करून काय करतो, त्या भावांमध्येच आनंद मानतो. मग त्याऐवजी जर मी माझा जाणणार आहे असं आपण जाणलं तर आपल्याला आत्ता पण शांती आहे, पुढं पण शांती आहे. स्वतःला जाणलं नाही तर आत्ता पण दुःख आहे आणि पुढं पण दुःखच आहे. म्हणून काय आहे, समयसार आमच्या जीवनाचं काय आहे की समयसारने आमच्या जीवनात शांती उत्पन्न होते, प्रवचनसारने हरित क्रांती होते आणि पंचास्तिकाने आमच्या जीवनातली भ्रांती नष्ट होते आणि नियमसारने काहीच होत नाही, आमचं खरं चारित्र्य प्रगट होतं. मग हे एक एक ग्रंथ आमच्या जीवनामध्ये काय आहे, आमच्या जीवनाचा मार्ग
अतिंद्रिय आनंदाकडे नेण्यासाठी निमित्त रूपाने उपयोगी आहे. आता खूप आपण ग्रंथ वाचले, परंतु आतली ग्रंथी सुटली नाही तर काहीच उपयोग नाही. म्हणून मी माझा ज्ञानदर्शन स्वभावी काय आहे, जीवच आहे हे जाणलं तर आपण मार्गस्थ झालो, आणि जाणलं नाही तर आपण मार्गस्थ होऊ शकत नाही. म्हणून बघा आपल्याला काय चाललंय, असं मी चांगला दुसरा असं म्हणतो का, दुसरा चांगला आहे मी वाईट आहे, हे जर म्हटलं तर आपल्या ज्ञानाचा उजाळा झाला, ज्ञान प्रगट झालं. पण आपल्याला सवय काय लागलेली असते, मीच चांगला आहे, तिथंच आपण मान कशाय करतो, अहंभाव करतो, आणि त्यामुळं आपण सगळ्यांना काय करतो, हीन लेखतो. तर हे हीन लेखलं तर हे ज्ञानाचं फळ नाही आहे. उलट मी इतका हीन आहे की किती काही झालं तरी माझ्यामध्ये आता 2 घडी का संसार म्हणजे 48 मिनिटं मी स्वभावात राहत नाही आहे. त्यामुळं माझं जीवन बाहेर विभावात चाललंय. माझ्यासारखा हीन मनुष्य शोधून मिळणार नाही. असं जर आपण स्वतःची चूक स्वीकारली तर आपल्याला काय आहे, मार्गस्थ होता येते, आपल्यामध्ये विशेष प्रगती करता येते. आणि जर आम्ही मीच चांगलाय म्हणत बसलो तर आपल्याला कधीच प्रगती होणार नाही. म्हणून सारखं आपण काय करायचंय, स्वतःच्या ज्ञानदर्शन स्वरूपाची रुची करायची. आणि ज्ञानदर्शन स्वरूपाची रुची केली तरच आपलं जीवन सफल आहे. म्हणून काय सांगितलं प्रवचन सारमध्ये, जो धर्म समजून आनंदाला प्राप्त होतो त्याचं जीवन सफल आहे. आणि जो ज्ञानदर्शन स्वरूपाला जाणत नाही, विकारी भाव करतो, तर त्याचं जीवन काय आहे, असफल आहे. म्हणून आपल्या लक्षात घ्यायचं, 118 आता काय सांगते प्रवचनसाठी, की आपण आपल्या स्वभावाला विषय करून जाणलं तर आपल्याला आनंदाची प्राप्ती होत आहे. मग उदाहरण काय दिलंय तिथं, पावसाचं पाणी आंब्याच्या झाडाला मिळालं तर गोड होत आहे, आणि लिंबाच्या झाडाला मिळालं तर आंबट होत आहे. मग तिथं काय आहे की तिथं ज्याला मिळतो त्याप्रमाणे ते पाण्याचं परिवर्तन होत चाललेलं आहे. मग तसं आमचा स्वभावाचा आम्ही काय केलं आजपर्यंत, अभिभव केलाय. अभिभव म्हणजे तिरस्कार केलाय. आणि स्वभावाचा तिरस्कार केल्यामुळं कधी मनुष्य झालो, कधी नारकी झालो, कधी देव झालो, कधी तिर्यक झालो. मग हे सगळं का होत आहे, तर एक स्वभावाचा अभिभव, तिरस्कार, आणि त्यामुळे ह्या 4 गतीची आपण काय करतोय, ट्रिप करतोय. आणि तेच मी जाणणार आहे असं जाणू लागलो तर ह्या संकटातनं आपण आत्ताच सुटतो, वेगळा क्षण नाही. आणि बघा बालपणापासून काय काय केलंय लिहून काढावं. उद्या इथं तुमचंच प्रवचन असं दाखवत वाचण्यासारखं जर असेल का, लगेच काय म्हणतो तसलं काही सांगू पण नका आणि आमचं ऐकू पण नका. काहीच आम्ही चांगलं केलं नाही. जन्मनापासून आतापर्यंत विकारी भावच केले. आणि यदि विभाव गैर नाही लगता तो समजो अभी खैर नाही. मी हे विभाव केले, विकारी भाव केले आणि ते मी गैर केलंय असं वाटत नसेल तर खैर नाही, म्हणजे आम्ही आनंदाला प्राप्त होणार नाही. म्हणून मला माझ्या ज्ञान दर्शन स्वभावाचीच काय करायची आहे, रुची करायची आहे. आणि असं जर आपण ज्ञानदर्शन स्वरूपाची रुची केली तरच आपलं जीवन सफल आहे. आणि रुची म्हणजे मला आपण आवडतं असं म्हणत बसायचं. तर रुचीचा अर्थ आहे शुद्धोपयोग. समयसारच्या दुसऱ्या गाथेमध्ये काय केलंय, शुद्धोपयोगाचं किंवा तत्वरुचीचं लक्षण केलंय सम्यक दर्शनाशी. मग अशाच सम्यक दर्शन ज्याला त्याला तत्वरुची आहे, शुद्धोपयोग आहे. आणि अशी तत्वरुची आहे की बाहेरची सगळी खोटी रुची संपली का आपली रुची. आता पैसे जास्त घरी आले की काय वाटतं, एवढ्या पैशाचा दागिना आणावा, एवढ्या पैशाचे कपडे आणावे, तेवढ्या पैशाचा साडी आणावं, सारखं काही ना काही आणा कधी नेणं होत नाही. म्हणजे नको कधी म्हणतच नाही, आणाच म्हणतो आता. आणि मग काय आहे तिथं, ते सारखं परिग्रह गोळा केला तर बहुपरिग्रह बहुआरंभ नरकाच्या आयुष्याचं कारण आहे. पाठ पण आहे, किती साड्यात आपल्या जवळ
तर त्या कपाटातनं त्या साड्या उड्या मारायला लागल्या. सोलापुरात एक सून सासूबद्दल तक्रार करते, हे सारखं दान करतात आणि मला पैसे देत नाही. मग त्यांना म्हटलं तुम्ही दान करू नका, तिला द्या की. म्हटलं काय आणायचं असं, लाडू देत. तर त्यांनी सांगितलं की तिच्या कपाटातनं साड्या उड्या मारायला लागल्या, तितकं आहे म्हणजे इतके तिनं गोळा केले, तर आता नवीन काय आणायचं तिला. आणि दान केलं तर माझा अंतराय कर्म काय झालं, कमी झालं. वाटतं का असं आपल्याला, दान केलं तर अंतराय कर्म कमी झालं. दागिना आणायचा म्हणलं तर लाखो रुपये आपण त्यामध्ये खर्च करतो आणि त्यातनं आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो, तर त्यात ज्ञान पण नाही आणि आनंद पण नाही. न्यायदीपिका महाराजजींनी आपल्याला शिकवले, काय शिकवलं, जिथं ज्ञान आहे तिथंच आनंद आहे. ज्ञान आणि आनंदाचा अविनाभावी संबंध आहे. बाहेरच्या अचेतन वस्तूंमध्ये ज्ञान पण नाही आणि आनंद पण नाहीच. मग बाहेरच्या अचेतन वस्तूंना गोळा करून मी त्यातनं आनंद मिळवतो म्हटलं तर काय झालं, चुकीचं झालं. म्हणून मला माझ्या अनंत गुणांचा आपला परिग्रह समजला. काल काय सांगितलं, समयसाची 208 गाथा. अशन माझा परिग्रह नाही, पान म्हणजे पेय पदार्थ माझा परिग्रह नाही, तर माझा परिग्रह कोणता आहे, अनंत गुणांचा वैभव. परिग्रह, परी म्हणजे चोहो बाजूने, ग्रह म्हणजे ग्रहण केलाय. मी माझ्या अनंत गुणांना ग्रहण केलं म्हणजे बाहेरनं घेऊन ग्रहण केलं असं पण अर्थ नाही, आहेतच माझ्यामध्ये. आणि जे माझ्यामध्ये अनंत गुण आहेत आणि त्या अनंत गुणांना मी जाणू लागलो तर मला बाहेरच्या वस्तू गोळा करण्याची गरज नाही. मग करा नियम, 1 वर्ष 2 वर्ष आता मी नवीन साडी आणणार, जास्त आवाजच येईल. धर्मासाठी पांढरी आणायची असली तर मोकळीत ठेवली, पण बाकीच्या हौस मौस म्हणून आणायच्या नाही. 1 वर्ष दागिने आणायचे नाही. तुम्ही काय काय आणत असतो झालं. मग आपल्याला हा नियम किती सोपा आहे. उलट आपण निराकूल झालं, सारखं त्या दुकानात जायचं, हे नको ते नको ते नको हे नको, मग त्या दुकानदाराला त्रास देत बसतो. मग एका स्त्रीने असंच करून सगळं दुकान त्यांनी तिच्या समोर टाकलं तरी सुद्धा ती म्हणते अजून नवीन दाखवा, नवीन फॅशन. आणि त्यांनी आतली काय केली, जरी काठाची जुडी कधी न खपलेली आणून तिच्या समोर दिल्या. ती इतकी आनंदली, छान आहे म्हणली, असे कोणच नेसत नाहीये म्हणले, आता मला सगळ्यांसमोर हे नेसून मिरवता येईल. आणि घरी गेल्यावर काय केलं, पहिल्यांदा साडी आणल्यावर काय करतो, पाण्यातनं काढतो का तशीच नेसतो. दुकानात कोणी काय काय येऊन शिवून गेलेले असतात, तसलं नेसायचं नसतं म्हणून तिनं पाण्यातनं काढलं की 4च तुकडे. इतकी जीर्ण झाली होती की आता 4 तुकडे झाले, शिवून नेसणार का, शिवून तर नेसत. मग तिला जी हौस होती की मला काहीतरी सगळ्यांपेक्षा वेगळं करायचं. फॅशन म्हणजे काय असते, सगळ्यांपेक्षा वेगळं करायचं. तर हेच भाव काय आहे, चुकीचे आहेत. मिच्छा में दुक्कड, माझे हे खोटे भाव नष्ट होत. म्हणून मला माझ्या ज्ञानदर्शन स्वरूपाचीच रुची करायची आहे. ज्ञानदर्शन स्वरूप सोडून मला बाहेरचं काहीच नको. म्हणून माझा परिग्रह कोणता सांगितला, अनंत गुणांचं वैभव, तेच माझा परिग्रह आहे. वैभवचा अर्थ काय सांगितलं, वैशिष्ट्येन भव, विशिष्ट रूपाने माझ्यामध्ये माझे अनंत गुण आहेत, बाकीच्या 5 द्रव्यांमध्ये नाहीत आणि इतर जीवांमध्ये पण. माझे जे अनंत गुण आहेत ते इतर जीवांमध्ये पण नाहीतच. मग मी माझ्या आतल्या वैभवाला जाणलं तर मला आत्ता पण शांती आणि पुढं पण शांती. आणि हे वैभव जाणलं नाही तर मला आत्ता पण दुःख आहे, पुढं पण दुःखच आहे. म्हणून भजनात काय म्हणतो, प्रभु मैं न्यायक रूप केवल जानन हारा रे, सहज रूप ध्रुव धाम शाश्वत सुख भंडारा रे. मैत्री काल नहीं परखा स्वामी, सदा भिन्न चेतन जगनामी, करता
प्रभू कोण प्रभू? भगवंतांना म्हटलं ना प्रभू. तर आपल्या प्रभूला प्रभू म्हणून संबोधन केलंय. प्रभूमय न्याय करू, मी न्याय म्हणजे जाणणारा रूप आहे. प्रभूमय न्याय रूप केवल जानन हारा रे. मग मी कसं आहे कळलं? सहज रूप ध्रुवधाम शाश्वत सुख भंडारा रे. मी सहज रूप, सहज नॅचरल, सहचा दुसरा अर्थ काय होतो? सह अधिक ज. माझे अनंत गुण माझ्या बरोबर सह म्हणजे ॲट ए टाइम आहेत. आणि जसा आता उत्पन्न झाले असं शब्दाचा अर्थ घ्यायचा नाही, असलेले. मग असे माझे अनंत गुण माझ्यामध्ये सदैव आहेतच. म्हणून सहज रूप ध्रुवधाम, माझं हे रूप कसं आहे? ध्रुवधाम, शाश्वत आहे. आणि असं हे रूप माझं आहे की ते कधी नष्ट होणार नाही. सहज रूप ध्रुवधाम शाश्वत सुख भंडारा रे. आणि हेच माझं सुखाचं काय आहे? भांडार आहे. ह्या भांडाराला आपल्या जाणलं तर बाहेरच्या रूपाला आपलं रूप समजणार नाही. बघा ग्रुप फोटोमध्ये काय म्हणतो आपण? तेव्हा मी तिथं बसले कोपऱ्यात. तिथं बसलोय का कोपऱ्यात? मी कुठे आहे? मी आतमध्येच आहे. आणि आपल्याला हौस काय असते? सारखं बघा फोटो काढायचा. ज्याला खरं तत्वज्ञान कळालंय तो त्या फोटोच्या नादीच लागत नाही. रूपम नाणम न हवदी. रूप म्हणजे ज्ञान नाही. 390 ते 390 ते 404 वगैरे काय गाथ आहेत, पासून काढा, खूप चांगले आहेत. तर रुवम नाणम न हवई जम्हा रुवम न जाणे किंची. रूप ज्ञान नाही, रूप जाणत नाही. तम्हा अन्नम नाणम अन्नम रुवम जिणा मिनती. म्हणून रूप वेगळं आहे, ज्ञान वेगळं आहे. म्हणून या शरीराचं रूप माझं रूप नाहीच. आणि असं आपण आपल्या चैतन्य रूपाला, मूर्ती इनविजिबल सचित पिंडाला जाणू लागलो तर बाहेरच्या ह्या शरीराच्या रूपाला आपलं रूप समजणार नाही. मग त्या ब्युटी पार्लरमध्ये जायची गरज आहे का आता? आत इतकं सुंदर स्वरूप आहे. काय म्हणलं? समयसाच्या 3ऱ्या गाथेमध्ये काय सांगितलं? एकत्व निश्चय रूप असलेला. सगळेजण अर्थ काय करतात? एक निश्चय म्हणजे एकत्व निश्चयाला प्राप्त झालेला. पर्याय सुंदर म्हणतात. सगळीकडे जयपूर सोनगड कुठेही अध्यात्म क्षेत्रात जावा असाच अर्थ लावतात. पण एक महाराजजींनीच याच्यावर चिंतन करून सत्य अर्थ सांगितला की एकत्व निश्चय रूप असलेला. गतचा अर्थ असणे पण होतो आणि प्राप्त होणे पण होतो. तर प्राप्त होणे अर्थ घ्यायचा नाही. पण एकत्व निश्चय रूप असलेला ध्रुव स्वभाव सर्वत्र सुंदर लोये, सर्वत्र लोकांमध्ये सुंदर आहे. आणि त्या ध्रुव स्वभावामध्ये बंध कथा कशी आहे? ही संवाद करणारी आहे. आणि जर शुद्धोपयोगाच्या पर्यायाला सुंदर म्हणलं तर ती खरी सुंदर आहे का? जी क्षणिक आहे, निघून जाते, तिला सुंदर म्हणता येत नाही. म्हणून त्यांनी काय घेतलंय? 3ऱ्या गाथेचं हेडिंग देताना अथ एतत् बाध्यते. 2ऱ्या गाथेत स्वसमय आणि परसमय, सम्यक दर्शन आणि मिथ्या दर्शनाची जी चर्चा केली ती ह्या 3ऱ्या गाथेमध्ये बाधित केली जाते सांगितलं. मग बाधित केली जाते म्हटल्यावर स्वसमयाला सुंदर म्हणतील का? तर स्वसमय म्हणजे सम्यक दर्शनाच्या पर्यायाला सुंदर म्हणत नाही. मिथ्या दर्शनाच्या पर्यायाला तर कोणीच सुंदर म्हणत नाही. पण सम्यक दर्शनाच्या पर्यायाला पण सुंदर म्हणत नाही. पण एकत्व निश्चय रूप असलेला ध्रुव स्वभाव लोकांमध्ये सर्वत्र सुंदर आहे. आणि बंध कहा येते. या बंधाची कथा काय आहे? एकत्वामध्ये विसंवाद करणारी आहे. म्हणून आम्हाला बंध कथेमध्ये चित्त अडवायचा नाही. म्हणून त्याच्या टीकेमध्ये पण त्यांनी काय घेतलंय की स्वसमय परसमय हे सगळं काय आहे?
पर्याय रूप आहे आणि जो एकत्व रूपाने असलेला जो स्वभाव आहे तो सुंदर आहे. म्हणून काय दिलं भेसाळकरांनी, एकेंद्रियादी अवस्था असो, एकेंद्रियादी अवस्थेमध्ये काय सांगितलं की एकेंद्रियादी अवस्थेमध्ये असणारा जो कारण परमात्मा आहे तोच सुंदर आहे. आणि एकेंद्रियादी अवस्थेमध्ये असणारा कारण परमात्मा सुंदर आहे म्हटलं तर एकेंद्रियांना तर सम्यक दर्शन नसतं, त्यामुळे तिथं पर्यायाची चर्चा नाही. मग एकेंद्रियादी अवस्थेमध्ये जो कारण परमात्मा आहे तोच सर्वथा काय आहे, सुंदर आहे. आणि असा तो सुंदर असलेला आत्मा आपण जाणू लागलो तर आपल्याला आत्ता आपण शांती आहे, पुढं पण शांती आहे. आणि आपला आत्मा आपल्यामध्ये असताना त्याला आपण जाणलं नाही तर आपल्याला आत्ता पण दुःख आहे आणि पुढं पण दुःखच आहे. म्हणून प्रत्येक क्षणी आपण आतमध्ये स्वतःच्या ज्ञान दर्शन स्वभावाला जाणला तरच आपल्याला काय आहे, हे जीवन आपल्याला सम्यक रीतीने उपयोगात आणता येईल. आणि जर आपण ज्ञानदर्शन स्वभावाला जाणलं नाही तर बाहेरच्या भोगाची रुची केली, बाहेरचं सगळं केलं तर काहीच उपयोग नाही. म्हणून काय म्हणतो पूजेमध्ये सुद्धा, नाथ तुम्हारी पूजा में सब स्वाहा करने आया, तुम जैसा बनने के कारण शरण तुम्हारी आया. पंचेंद्रिय का लक्ष्य करूं मैं इस भक्ति में स्वाहा, इंद्र नरेंद्रों के वैभव की चाह करूं मैं स्वाहा, तेरी साक्षी से अनुपम मैं यज्ञ रचाने आया, तुम जैसा बनने के कारण शरण तुम्हारी आया. नाथ कोण नाथ, व्यवहार नयाने भगवानांना नाथ म्हटला आणि निश्चय नयाने आपला त्रिकाली कारण परमात्मा आपला स्वतःचा नाथ म्हणजे स्वामी आहे. नाथ तुम्हारी पूजा में सब स्वाहा करने आया, सगळं स्वाहा करायला आलो. तुम जैसा बनने के कारण शरण तुम्हारी आया, मी तुम्हाला शरण आलोय. कशासाठी, तुम्ही जसे पूर्ण आनंदी बनलाय, पूर्ण सगळ्या गुणांचा विकास झालेला आहे, तसं मला पण माझ्या ज्ञान दर्शन स्वरूपाचीच काय करायची आहे, पूर्णता आतमध्ये आहे त्याला फक्त जाणून आनंदाला प्राप्त व्हायचं. म्हणून नाथ तुम्हारी पूजा में सब स्वाहा करने आया, तुम जैसा बनने के कारण शरण तुम्हारी आहे. व्यवहाराने भगवंतांना शरण गेलं, निश्चय नयाने आपल्या कारण परमात्म्याला शरण गेलं. मग पंचेंद्रियों के भोगों की, पाच इंद्रियांच्या भोगाची, स्पर्श रस गंध वर्ण आणि शब्द, पाच इंद्रियांच्या भोगाची जी मला रुची आहे ती पण मी काय करतोय, स्वाहा. मग अशा रीतीने मी काय केलं, जे बाहेरचे सगळे चुकीचे भाव आहेत त्या चुकीच्या भावांना काय केलं, स्वाहा केलं. म्हणजे नष्ट करून कुठं एक काडीपेटी घेऊन पेटवायचं आहे. तर स्वभावाला जाणलं, परिणाम आत्मोन्मुख झाले तर आपोआप स्वाहा झाला. म्हणून काय म्हटलंय, पहिचान बिन प्रीत नाही. बाहेर लौकिकामध्ये स्वतःची ओळख नसेल तर त्याच्याबद्दल आपल्याला प्रेम वाटत नाही. तसं आत्म्याची ओळख नाही तोपर्यंत आत्म्याचं प्रेम वाटत नाही. प्रीत बिन मिलन नाही, जोपर्यंत आत्म्याचं प्रेम वाटत नाही तोपर्यंत आत्म्याला भेटत नाही. मिलन बिन आनंद नाही, आनंद बिन संयम नाही, संयम बिन गुणी नाही, गुणी बिन मोक्ष नाही. म्हणून मला माझ्या स्वरूपाला जाणलं तर मी आनंदाला पूर्ण प्राप्त होणार. मोक्ष हे निज शुद्धता. मोक्ष म्हणजे वर तिथं जाऊन बसायचं सिद्धशिलेवर, कधी जाईन आकुलता करायची. त्या विचारात बंद झाला तर सिद्धशिलेवर निगोदी म्हणून जन्माला गेलो, काय फायदा आहे. म्हणून मला तिथं वर जायचं नाही, कुठं बाहेर जायचं नाही,
आणि 2 घडी का संसार काल सांगितलं की 2 घडी म्हणजे 48 मिनिटं कंटिन्यू स्वभावात राहिलो तर कैवल्याची प्राप्ती झाली, पूर्ण आनंदाची प्राप्ती झाली. एक दिवस सिद्ध अवस्था सहजच प्रगट झाली. म्हणून काय आहे की सर्व सिद्धांना मी नमस्कार करतो, वंदितो. मग सिद्धेचे अर्थाला पाहिजे किती सांगितले ते 9. तर सर्व साही द्रव्य सिद्ध आहे, नॅचरल आहे. त्याच्यानंतर माझा कारण परमात्मा स्वभाव सिद्ध आहे. नंतर माझ्या कारण परमात्म्यामध्ये असलेले अनंत गुण सिद्ध आहे. त्या गुणांमध्ये एक एक अविभाग प्रतिच्छेद म्हणजे शक्तीचे अंश आहेत ते पण सिद्ध आहे. त्याच्यानंतर त्या सिद्ध स्वरूपाला विषय करून जाणणारी शुद्धोपयोगाची पर्याय, त्या पर्यायाला उपचाराने सिद्ध म्हटलं, कारण ती शाश्वत नाही आहे म्हणून उपचाराने सिद्ध म्हटलं. त्याच्यानंतर त्यामध्ये पर्यायामध्ये प्रगट झालेले अविभाग प्रतिच्छेद त्याला पण उपचाराने सिद्ध म्हटला. आणि पुढं सिद्ध स्वरूपाचं वर्णन करणारे सिद्धांत ग्रंथ त्यांना पण उपचाराने सिद्ध म्हटला. सिद्धाचं वर्णन करणारा वक्त्याचा उपयोग एवमूत नयाने त्या रूपाने परिवर्तित झाला म्हणून त्याला पण उपचाराने सिद्ध म्हटलं. आणि सिद्धाचं वर्णन ऐकताना आता आपण सिद्धाचं वर्णन ऐकतोय तर हा जो आपला ऐकताना उपयोग सिद्ध रूपाने परिवर्तित झाला तर एवमूत नयाने त्यालाही उपचाराने सिद्ध म्हटलं. मग हे 9 अर्थ आज काढून दुपारी सांगायचं आणि प्रत्येकावर घटवायचं आहे. वंदितु सर्व सिद्धे ध्रुव अचल अनुपम ह्या सगळ्यावर हे 9 घटवायचे बोल. आणि असं जर आपण स्वतःच्या स्वभाव सिद्धाला जाणलं तर आपण मोक्ष मार्गस्थ होतो. स्वभाव सिद्धाला जाणलं नाही तर आपण मोक्ष मार्गस्थ होत नाही. म्हणून दृष्टीचा विषय माझा स्वभाव सिद्ध आत्माच आहे. आणि दृष्टीत चूक झाली की सगळं जीवन काय झालं बरबाद. म्हणून काय सांगितलं की दृष्टीने आंबा पाहिला, पाय पळाले, हाताने आंबा तोडला, खाल्ला, दाताने चावून आणि तेवढ्यात ते शेतमालकाने पाहिलं, मला न विचारता घेतलाय, त्याला एक थोबाडीत दिले आणि आता डोळ्यातनं पाणी आलं, डोळ्यानेच अपराध केला पाण्याचा म्हणून डोळ्यालाच रडावं लागलं. मग तसं आम्ही मिथ्या दृष्टी परद्रव्यामध्ये एकत्व बुद्धी केली तर आम्हाला दुःखाचीच प्राप्ती होते. आणि त्याच्यावेळी जर आपण ज्ञानदर्शन स्वभावी आत्म्याला जाणलं तर ह्या दुःखातनं आमची आत्ताच मुक्तता होते, वेगळा क्षण नाही.